रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी पालखी सोहळा। हा आळंदीवरून पंढरपूरला जातो। ह्या समाधी सोहळ्याचं आपण वेळापत्रक बघणार आहोत। अगदी कमी वेळेत आपण हे वेळापत्रक जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओकडे लक्षपूर्वक तुम्ही बघा, ऐका। या वर्षी पालखी सोहळा हा 29 जूनला प्रस्थान होणार आहे। 29 जूनला सायंकाळी 4 वाजता माऊलीच्या मंदिरातून पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि तो मुक्काम आळंदीमध्येच गांधीवाडा या ठिकाणी दर्शन मंडपाच्या तिथे माऊलींच्या पालखीचा मुक्काम पहिला मुक्काम आहे। 30 जूनला जो आहे तो पालखी पुण्याकडे आळंदीवरून प्रस्थान करणार आहे आणि 30 जून आणि 1 जुलै हे दोन मुक्काम पुण्यामध्ये माऊलींचे असतील। पुढे 2 जुलैला माऊलीची पालखी पुण्यावरून सासवडकडे प्रस्थान करणार आहे आणि 2 जुलै ते 3 जुलै हे 2 दिवस माऊलीची पालखी सासवडमध्येच असणार आहे। 4 जुलैला सकाळी पालखी जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे। खंडोबारायाचा भंडारा पालखीवरती पडणार आहे आणि 4 जुलैला पालखी ही जेजुरीला मुक्कामी असणार आहे। 5 जुलैला सकाळी पालखी वाल्हे गावाकडे प्रस्थान करणार आहे आणि 5 जुलैला पालखी वाल्हे गावामध्ये मुक्कामी असणार आहे। 6 जुलैला लोणंदमध्ये पालखी असणार आहे 2 दिवस। 6 आणि 7 जुलैला माऊलीची पालखी ही लोणंदमध्ये असणार आहे। 8 जुलैला तरडगावला प्रस्थान करेल आणि तरडगावलाच मुक्काम असणार आहे। 9 जुलैला पालखी फलटण या गावी असणार आहे आणि 10 जुलैला फलटणवरून बरडकडे माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। 11 जुलैला नातेपुते या ठिकाणी माऊलीची पालखी असणार आहे आणि 12 जुलैला मात्र माळशिरस या ठिकाणी माऊलीची पालखी मुक्कामी असेल। 13 जुलैला वेळापूरकडे प्रस्थान होईल आणि वेळापूरलाच मुक्काम असेल। 14 जुलैला माऊलीची पालखी भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामी असते आणि 15 जुलैला वाखरीकडे प्रस्थान होऊन वाखरीच्या ठिकाणी मुक्काम असतो आणि 16 जुलैला माऊलीची पालखी ही पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे, पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। 16 तारखेला दशमी आहे आणि 17 तारखेला मात्र आषाढी एकादशी आहे। म्हणून अशा पद्धतीनं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी पालखीचा सोहळ्याचा प्रवास आपण बघितलेला आहे। 17 जुलैचा आषाढी वारीचा जो सोहळा आहे संपूर्ण देश आणि जगामध्ये मोठ्या आनंदात साजरा होतो। लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात। तो अत्यंत महत्त्वाचा क्षण म्हणजे आषाढी एकादशी आणि ती आहे 17 जुलैला। पुढे या वारीमध्ये होत असलेल्या रिंगणाबद्दलही माहिती आपण करून घेऊया, जेणेकरून कोणाला वारीमध्ये रिंगणाचा आनंद घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकाल। महत्त्वाचं आपण पाहिलं की 29 जूनला माऊलीचं प्रस्थान आहे आळंदीवरून आणि 17 जुलैला आषाढी एकादशी आहे। हे दोन महत्त्वाचे लक्षात ठेवा। पुढे 8 जुलैला माऊलीचं एक रिंगण आहे, पहिलं उभं रिंगण आहे। चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आहे। त्याच्यानंतर 12 जुलैला पुरंदोडे येथे गोल रिंगण होणार आहे पुरंदोडेला। त्याच्यानंतर 13 जुलैला खडूस फाटा येथे दुसरं गोल रिंगण होणार आहे। पुन्हा 14 जुलैला ठाकूरबुवाची समाधी इथं तिसरं गोल रिंगण होणार आहे आणि सोपानदेव महाराजांच्या पालखीची देखील या ठिकाणी माऊलीच्या पालखीबरोबर भेट होणार आहे। 15 जुलैला बाजीरावांची विहीर या ठिकाणी दुसरं उभं रिंगण होणार आहे आणि 16 तारखेला पादुकाजवळ तिसरं उभं रिंगण माऊलीचं होणार आहे। अशा पद्धतीनं आपण माऊलीचा आळंदी ते पंढरपूर आणि मध्ये असलेले रिंगण महत्त्वाच्या सगळ्या तारखा आपण सांगितलेल्या आहेत। तर तुम्ही अवश्य माऊलीच्या पालखीचं वेळापत्रक ऐका, इतरांनाही शेअर करा आणि माऊलीच्या या कृपादृष्टी तुमच्यावर राहू अशी माऊलीचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण।